नमस्कार मित्रमैत्रिणी, तुमचं माझ्या या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज माझा व्हिडिओ काढण्याचा विषय हा आहे की जे आपल्या समाजात आपण बघतो हुंडाबळी चाललेल्या आहेत, तर त्या का होतात? म्हणजे सासरचे लोक असे नवविवाहितेकडे एखाद्या अशी मागणी करतात की तुझ्या माहेरी जाऊन फ्रीज आण, वॉशिंग मशीन आण, एवढे एवढे पैसे आण, आम्हाला कंपनी काढायची त्यासाठी पैसे लागतात, गाडी घ्यायची त्यासाठी पैसे लागतात। तर त्यांची म्हणजे एवढं काही सगळं चाललेलं असताना समाजामध्ये त्यांच्या विरोधामध्ये की हुंडाबळी घेतल्यावर एवढी शिक्षा लागते, एखाद्या सुनेला तुम्ही जाच केला तर तुम्हाला अशी कठोर शिक्षा दिली जाईल, तरी सुद्धा हे लोक अजिबात थोडे पण घाबरत नाही। तर एवढं त्यांच्यामध्ये हिंमत का वाढते? तर ह्याला काही प्रकारे कारणीभूत त्या मुली किंवा त्या माहेरचे तिच्या असतात असं मला वाटतं, असं माझं साधारण मत आहे। तर असं मला का वाटतं? कारण त्या मुली आईवडिला म्हणजे आपल्या माहेरी आईवडिलांना नको सांगायला, आपल्याला किती त्रास आहे सासरी, उगीच त्यांना सांगितल्यावर टेन्शन येईन असं विचार करत राहतात। आणि ते सासू सासऱ्यांचा किंवा दीर, कोण नंदा, कोणी असतील अजून जावा, नवरा ह्यांचा त्रास सहनच करत राहतात। पण ठीक आहे, आपण आपला संसार वाचवायला त्रास सहन करतो। मग एक दिवस असं होऊन जातं की सहनशक्ती इतकी संपते की ते अगदी आत्महत्येला प्रवृत्त होतात। आणि मी हा व्हिडिओ का काढलाय कारण काल परवाच माझ्या कानावरती अशी बातमी आली की कात्रजला एक सोलापूरची मुलगी, म्हणजे तिचं माहेर सोलापूर होतं, तिचं वय अगदी 26-27 होतं, त्या मुलीने घरी आत्महत्या केली गळफास घेऊन। तर हे एवढं टोकाचं पाऊल तिने का उचललं? कारण तिचा नवरा तिच्याकडे 20 लाख रुपये माहेरून आण, मला एक कंपनी काढायची असं म्हणत होता। आणि आधीसुद्धा त्यांनी खूप प्रकारे तिला टॉर्चर केलं होतं, म्हणजे पैशासाठी म्हणा किंवा माहेरच्यांशी बोलायचं नाही, तिच्याकडून मोबाईल वगैरे काढून घेतले। परत तिच्या घरच्यांना ती कुठं राहते पुण्यात हे सुद्धा माहिती नव्हतं। म्हणजे इथपर्यंत जर माहेरच्यांना आपल्या मुली सासरी कुठं नांदतायत, त्यांचं घर कुठलं हेही माहिती नसेल, तर हे किती भयानक गोष्ट आहे ही खरं विचार केला तर। आणि माहेरच्या आईवडिलांना असं वाटतं, त्या मुलीच्या माहेरी असं वाटतं की जाऊ दे बाबा, कसा तरी मुलीचा संसार आपला होतोय, कशाला उगीच परत आपण हे करायचं, म्हणजे नाही का संसारात तिच्या व्यत्यय आणायचा, आपण तिथे जाऊन डिस्टर्ब करायचं जर त्यांना आवडत नाही तर, असा विचार आपण करतो। पण हा विचार एकदम चुकीचा आहे, असा विचार करू नका। आपल्या मुलीचं काय चाललंय सासरी, तिला ते कशा प्रकारे वागवतात, आपली मुलगी खरंच फोनवर खरं सांगते का आपल्याला, का ती नुसतीच म्हणते मी सुखात आहे आणि आतली काहीतरी परिस्थिती वेगळीच आहे, हे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन पहा। आणि कात्रजला ती घटना जेव्हा घडली तेव्हा मला आश्चर्य हेच वाटलं की तिच्या आईवडिलांना एवढ्या दिवस माहिती नव्हतं की मुलीचं सासर पुण्यात कुठं आहे, तरी त्यांनी असं थोडं पण असं विचारपूस का नाही केली की नेमकं ती कुठे राहते किंवा काय असं। इतक्या वर्ष म्हणजे 1 वर्ष लग्नाला झालं होतं वाटतं, तरी पण ते तिला त्रास देत होते, तेव्हा त्यांनी एक FIR तिथे सोलापूरमध्ये नोंदवली होती। तर तेव्हा तिच्या सासरकडच्यांनी माफी वगैरे मागितली। तर हे माफी वगैरे मागून पण हे लोक पुन्हा तसेच वागतात, हे आपल्याला माहिती असतं, पण आपण परत त्यांच्यावरती लक्ष का नाही ठेवत? आपल्याला का असं वाटतं की आता नाही नाही हे सुधारतील वगैरे? अशी लोक कधी सुधारत नाहीत। ज्यांचा मूळचा स्वभाव आहे ना, तो खूप अगदी लाखातून एखादी लोक असतात अशी किती सुधारतात, पण काही लोक सुधारत नाही, ते उगीच दिखावा करतात की आम्ही आता सुधारलोत म्हणून। तर कृपया करून मी हात जोडून पुन्हा एकदा विनंती करते की मुलीच्या आईवडिलांना, मुलीच्या भावांना वगैरे, की तुम्ही आपली मुलगी एकदा दिली आहे सासरी, तरी पण तिची चौकशी करत राहा की ती खरोखरीच म्हणजे तिला काही त्रास आहे का नाही, असं तिच्याशी अगदी मन मोकळेपणाने बोला तुम्ही। ती फोनवरती त्या मुलीच्या, तर ती सोलापूरची जी मुलगी होती तिच्याकडून मोबाईल वगैरे सगळं काढून घेतलं। तिचा नवरा जेव्हा तिला त्याच्या फोनवरून फोन करून द्यायचा घरी माहेर, तेव्हाच तिला बोलता यायचं। मग समोर तो बसलेला असताना ही सांगू शकत नव्हती ना की काय त्रास आहे काय नाही ते, तेव्हा तिने टोकाचं पाऊल उचललं। माहेरचे पण लोक आणि मुली काय विचार करतात की इज्जतीचा प्रश्न आहे, अहो असं काही नाही। शेवटी आता तिने आत्महत्या केल्यावर आता काय इज्जतीचा प्रश्न, आता उभा राहिलाच का नाही इज्जतीचा प्रश्न, असं काही नसतं। ही मानसिकता पहिल्यांदा बदलून टाकावी मुलींनी। आणि आत्ता नुकतंच वैष्णवी ताईचं ते प्रकरण झालं की ती पुण्यातली वैष्णवी ताई, ते तर खूप उच्चभ्रू घराण्यातले होते, तिचे सासरचे तर त्यांचं तर राजकारणात म्हणजे राजकारणातले लोक होते ते, तरी पण त्यांनी असं तिला त्रास दिला। तिचं तर लव्ह मॅरेज होतं,
तरी पण त्यांनी इतका तिचा छळ केला की प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडे स्वतः श्रीमंत तेवढे होते तरी पण तिच्याकडून त्यांनी वारंवार पैशाची मागणी वगैरे केली आणि त्या बिचाऱ्या ताईचे आई वडील हे सगळं सहन करत राहिले, जे मागल ते सगळं देत राहिले. मला तर हे ऐकूनच मला इतकं तळपायाची आग मस्तकाला गेली हे मला सगळं पाहून नाही ऐकून. कारण हे जे मागणी करतात ना तेव्हा काही द्यायचं नाही अशा लोकांना. कशासाठी द्यायचं ह्या लोकांना? मग त्यांचा लोभ वाढतच जातो. हे पाहिजे ते पाहिजे असं त्यांचं एक एक गोष्टी त्या वाढतच जातात. त्यामुळे मुलीच्या आई वडिलांनीच प्रथमतः त्यांना आधीच सांगायचं की आम्ही तुम्हाला काहीही देऊ शकत नाही, तुम्हाला मुलगी दिली आहे ना तेच, आणि आमच्या स्वखुशीने आम्ही जे देऊ त्यातच तुम्ही समाधान मानून घ्या. कारण ते वैष्णवीताईचं प्रकरण तर एवढं भयानक होतं की बिचारीला इतका त्रास दिला त्या लोकांनी सगळ्या, आणि इतकी छान सुंदर मुलगी ती, आणि तिचं आयुष्य असंच गेलं. तिचं छोटंसं बाळ तिला होतं आणि त्या बाळाला म्हणजे अक्षरशः आई त्यांनी हिरावून घेतली बाळाची. म्हणजे किती हे विचित्र प्रकार आहेत. तर आणि आजकालच्या मुलींची आणि मुलींच्या माहेरच्यांची पण अशी मानसिकता आहे की चांगला श्रीमंत नवरा पाहिजे. ते स्वतः गरीब असले तरी त्यांना असं वाटतं की नाही मुलगा श्रीमंत पाहिजे, त्याचं सगळं चांगलं पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे. तर हे सुद्धा आधी बदला, तुमची मानसिकता ही बदला. प्रथमतः तो मुलगा, त्याला कुठलं व्यसन आहे का ते पहा, तो निर्व्यसनी पाहिजे, त्याचा स्वभाव चांगला पाहिजे, आजूबाजूला त्याची चौकशी करा. फक्त पैसा म्हणजे सगळं काही नसतं, आणि पैसा म्हणजे सगळं काही असतं तर ही प्रकरणं झालीच नसती अशी की पैशामुळे आपली मुलगी जर सुखी राहत असेल ना तर हे असं घडलंच नसतं जे वैष्णवीताईच्या बाबतीत घडलं. तेच जर तिच्या माहेरची एवढी श्रीमंती होती, त्यांनी जर एखाद्या चांगल्या मुलाला, एखाद्या म्हणजे ज्याची सर्वसाधारण परिस्थिती आहे अशा मुलाशी तिने सुद्धा लग्न केलं असतं ताईने, तर चांगलं झालं असतं तिचं, हो की नाही. म्हणजे मी तिचंच असं सांगत नाही की कुठल्याही मुलीने हा विचार करावा की तो मुलगा, त्याच्या घरचे आई वडील वगैरे हे कसे स्वभावाने वगैरे हे बघावं, आजूबाजूला चौकशी करावी आणि मग त्यावरून ठरवावं की आपल्याला कोणाशी लग्न करायचं ते. आणि सासरी जरी काही जायचं असलं तरी ते सहन करत बसू नका छळ, कुठेतरी आवाज उठवा, नाहीतर हे वाढतच जातं आणि मग त्याचं एक दिवस परिणाम हे असे होतात. एवढंच मला सांगणं आहे. आणि मला हेही सांगायचं आहे की असं काही नाही की चांगल्या घराण्यातल्या बायका जेलमध्ये जात नाही वगैरे. असं असतं तर वैष्णवीताईचं पण घराणं चांगलंच होतं, मग तिच्या सासरचे कसे काय जेलमध्ये गेले, असं काही नाही. त्यामुळे ते श्रीमंत गरीब असं काही नसतं, ज्याची त्याची मानसिकता असते. म्हणून माझं सांगणं एवढंच आहे की कुणी पण एखादी मुलगी जेव्हा आपल्या घरात येते ना तेव्हा तिचा असं छळ करू नका. ती पण कुणाची तरी मुलगी असती, आपली लक्ष्मी असती घरची, तिला चांगली वागणूक द्या. आणि मुलीच्या आईवडिलांना पण मला हात जोडून हेच सांगणं आहे की तुम्ही पण तिच्याकडे सतत लक्ष द्या. असं नाही की मुलगी जर सासरी पाठवली तर नको डिस्टर्ब करायला, नको हे करायला, आपल्या इज्जतीचा प्रश्न, असं विचार करू नका. तुम्ही तिच्यावरती वारंवार लक्ष देऊन आजूबाजूला पण चौकशी करा की बाबा तिच्या सासरचे तिच्याशी कसे वागतात वगैरे. तिच्याशी मन मोकळेपणाने बोला, इतकं फ्रँकली बोला की तिने तुम्हाला सगळं सांगितलं पाहिजे जे काय खरं आहे ते. आणि लक्ष ठेवा की आपल्या मुलीला अशी टोकाची वेळ येऊन देऊ नका, अगदी असे निर्णय घ्यायची. बस माझं एवढंच सांगणं आहे. एवढं बोलून मी माझा व्हिडिओ संपवते. माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.